नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं अंगणातील 1.5 फूट जागेवरून पोलीस दलात कार्यरत असलेल्या खुतबुद्दीन मुजावर याने आणि त्याच्या मुलांनी मिळून तन्वीर मुजावर, त्यांची 8 महिन्यांची गरोदर पत्नी आसमा तन्वीर मुजावर, मुलगी हुमेरा आणि अब्दुल रहमान मुजावर यांना फिल्मी स्टाईलने काठीने बेदम मारहाण केल्याची तक्रार आसमा तन्वीर मुजावर यांनी हातकणंगले ठाण्यात दिली आहे. मारहाण करणारा खुतबुद्दीन मुजावर हा पोलीस असल्याने आणि एका मंत्र्याच्या दबावामुळे तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने पीडित मुजावर कुटुंबाने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करून पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याबाबत अधिक माहिती अशी की तन्वीर मुजावर आणि खुतबुद्दीन मुजावर हे एकमेकांचे भाऊबंद असून एकमेकांशेजारी राहतात. अंगणातील 1.5 फूट जागेवरून या 2 कुटुंबांमध्ये 2017 पासून वाद सुरू आहे. अनेक वेळा सरकारी मोजण्या झाल्या तरीही या मोजण्या मान्य झाल्या नाहीत. खुतबुद्दीन मुजावर हा पोलीस दलात कार्यरत असून तो इचलकरंजी इथे नेमणुकीस आहे. तो पोलीस असल्याने आणि एका मंत्र्याचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असल्याने 2017 पासून सुरू असलेला वाद मिटला नाही. नेहमी खुतबुद्दीन मुजावर याच्याकडून दमदाटी करणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे असे प्रकार होत होते. पोलीस खुतबुद्दीन मुजावर आणि त्यांच्या शेजारी असणारे मुतवली यांच्यामध्ये सुद्धा जागेवरून वाद सुरू असून ही वादग्रस्त जागा न्यायप्रविष्ट आहे. या जागेवर जैसे थेचा आदेश कोर्टाने दिला आहे. असे असतानाही खुतबुद्दीन मुजावर हा शुक्रवारी दुपारी 4 वाजता JCBने वादग्रस्त न्यायप्रविष्ट जागेमध्ये काम करत असताना तन्वीर मुजावर यांनी JCB चालकाला या जागेवर कोर्टाचा जैसे थे आदेश असल्याने या ठिकाणी काम करू नका असे सांगत असताना JCB जवळ उभे असलेल्या खुतबुद्दीन मुजावर, कयूम मुजावर, शोएब मुजावर, कैफ मुजावर, बाबजी मुजावर, अल्ताफ मुजावर आणि आयशा खुतबुद्दीन मुजावर यांनी घाणेरडी शिवीगाळ करत काठीने तन्वीर मुजावर यांच्या डोक्यात, पाठीवर आणि पायावर फिल्मी स्टाईलने बेदम मारहाण केली. त्याचबरोबर त्यांची गरोदर पत्नी आसमा तन्वीर मुजावर, मुलगी हुमेरा आणि अब्दुल रहमान यांनाही मारहाण करत अंगावरची कपडे फाडली. मुलगी हुमेरा हिच्या अंगाशी झोंबाझोंबीही केली. तन्वीर मुजावर गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्यासह अन्य जखमींना उपचारासाठी CPRमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना खुतबुद्दीन मुजावर आणि त्याच्या कुटुंबाने तन्वीर मुजावर यांच्या घरावर दगडफेक करत मोडतोड केली. ही घटना समजताच उपचार अर्धवट टाकून तन्वीर मुजावर आणि त्यांचे कुटुंब रात्री 11 वाजता तक्रार देण्यासाठी हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. रात्री 11 वाजता तक्रार लिहून घेतली. तोपर्यंत मारहाण करणाऱ्या पोलीस खुतबुद्दीन मुजावर यांच्या वतीने पोलीस ठाण्यावर दबाव टाकून फिर्याद नोंदवून घेण्यास अटकाव करण्यात आला. त्यामुळे रात्री 11 पासून पहाटे 4 वाजेपर्यंत तक्रार दाखल करून घेतली नाही. अखेर न्याय मागण्यासाठी तन्वीर मुजावर, गरोदर पत्नी आसमा मुजावर, जखमी हुमेरा मुजावर यांना कुटुंब, नातेवाईकांसह पोलीस ठाण्याच्या दारात निदर्शने करावी लागली. पत्रकारांच्या उपस्थितीने यंत्रणेवर दबाव निर्माण झाल्याने घटनेचे व्हिडिओ पाहून अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस खुतबुद्दीन मुजावर आणि त्याच्या कुटुंबाने केलेली फिल्मी स्टाईलने मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलाबद्दल नागरिकांच्या मध्ये संताप व्यक्त होत आहे. बगल बच्चनना सांभाळण्यासाठी एका मंत्र्यांनी दबाव निर्माण केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू असताना दुसरीकडे मात्र या गरीब कुटुंबावर अन्याय झाल्याची भावना कोठेच दिसून येत नव्हती. माझं नाव तन्वीर ताजुद्दीन मुजावर, मी रुकडीचा राहणार आहे आणि माझ्या शेजारी राहणारा खुतबुद्दीन नजरुद्दीन मुजावर हा एक पोलीस अधिकारी असून तो आम्हाला वारंवार पोलिसाची धाक दाखवून आम्हाला आमच्याबरोबर सारखं भांडण काढायला बघतो आणि हा वाद जमिनीच्या वादातून असल्याने आमच्या हद्दीप्रमाणे आम्ही आहे आणि त्याच्या हद्दीप्रमाणे ते असताना सुद्धा तो आम्हाला वारंवार धमकी देतो. आणि 4-5 वेळा मोजणी झालेली, सरकारी मोजणी झालेली असताना सुद्धा तो मान्य करत नाही आणि मी पोलिस आहे, काय करणार आहे ते कर्ज असं म्हणतं. आणि काल संध्याकाळी 4:30च्या सुमारास त्याने असाच धाक दाखवून काय करणार आहे ते कर्ज म्हणून
JCB दांडग्यावरून आणून आमच्या हद्दीत माती टाकण्याचा प्रयत्न केला. आम्ही अडवत असताना त्यांनी मला, माझ्या पत्नीला, माझ्या मुलगीला आणि माझ्या काकाला, माझी पत्नी आता 8 महिन्याची गरोदर आहे, त्याला त्याने छातीला धरून असं खाली ओढला. माझ्या मुलगीला कापडे फाडला, माझ्या मुलगीची कापडे फाडल्या सगळे त्या पोरांनी. माझी मुलगी आता अल्पवयीन आहे. सगळेजण तिथं उपस्थित होते, बघायला होते. त्याला लज्जास्पद वाजले माझ्या मुलगीला. आणि आम्ही इथं CPR इकडे आल्यानंतर आमची फिर्याद घ्या म्हणून या पोलिसांना सांगितलं, तर आम्हाला 11 ते पहाटेचे 5 वाजेपर्यंत आम्हाला इथं बसवलं. माझी पत्नी गरोदर आहे, माझी मुलगी आहे, मला मारले, काठीने मारहाण केली, माझा पाय फ्रॅक्चर आहे, तरी देखील मला एक दवाखान्याची चिठ्ठी दिली नाही आणि मला इथं 5 वाजेपर्यंत बसवून तुमची फिर्याद घेत नाही म्हणून सांगितले. मी हुमेरा तन्वीर मुजावर आणि आमच्या घरात मारहाण जी झाली आहे त्यामध्ये पहिला माझ्या मम्मीला ओढून पाडले खाली आणि त्यानंतर आमच्या पप्पांना मारायला स्टार्ट केले. मी मध्ये जाऊन अडवल्यावर माझे कपडे फाडले, मला पण मारले, मला काय पण उलटं बोलत होते आणि मला काय पण शिवी देत होते, खूप घाण बोलले. त्याचं नाव कैफ मुजावर आहे आणि कय्यूम मुजावर. आणि हे पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सगळं सांगत असताना आम्हाला अजूनपर्यंत FIR लिहून दिली नाही आहे. आम्ही 11 ते 5 वाजेपर्यंत इथे बसलो आहे, तरी पण अजून आम्हाला काही FIR भेटली नाही आहे. आम्हाला न्यायच भेटत नाही आहे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. कोणी मारलं? मला कैफ मुजावरने आणि कय्यूम मुजावरने मारले आणि आयशाने पण मारले मला. त्यांना मम्मीला हातकणंगलेच्या पोलिसांचा हातकणंगल्या पोलिसांचा हातकणंगले पोलीस डिव्हिजनचा हातकणंगले पोलीस डिव्हिजनचा मर्यादा घेणाऱ्या पोलिसांचा मर्यादा घेणाऱ्या पोलिसांचा हातकणंगले पोलीस डिव्हिजनचा मर्यादा घेणाऱ्या पोलिसांचा. बोलते ती का तुझ्या कधी कधी चौकी पिशी मन काढून आलं त्यांनी हा बापको मर काही दिसत नाही. जब गुमान खबीर आई ना करे ने कुमार न बन भी दादा के कत्ते आई लागी वीडियो है तो वीडियो है हमारे यहाँ भाई